आता काय? निघते मी, तुला बाय करायला आले होते. काळजी घे, येते. ताई, सॉरी. आय नो, मी रागाच्या भरात तुला नको नको ते बोलले, पण तुला माहितीये ना, रागात मला कुठल्याच गोष्टीचं भान राहत नाही. मथुरा, तू लहान राहिली नाहीयेस आता, आणि दरवेळी मी येणार नाही तुला सांभाळून घ्यायला. कळतंय मला, पण माझा राग तुझ्यावरच निघतो ना. कदाचित मी हक्क समजते तुझ्यावर स्वतःचा, पण चुकीचं आहे. मी काळजी घेईन. ठीक आहे, फक्त यापुढे काही बोलताना थोडासा विचार करायला शिक प्लीज. ताई, तू पण काळजी घे आणि सांभाळून जा. जे झालं ना त्याचा आता फार विचार करू नकोस तू. आणि प्लीज जिजूंना सांभाळ. त्यांना ना खूप वाईट वाटलंय. ताई, तू जिजूंना प्लीज सांगशील का? म्हणजे काकांकडे ते जे बोलले ते सगळं मनातून काढून टाकायला. अगं डेस्टिनी आहे, आपण काय करणार? असं गिल्ट मनात ठेवून कसं चालेल ना? नाही, काय बोलले ते काकांजवळ? त्यांना खूप वाईट वाटत होतं. ते म्हणाले की हे सगळं जे झालंय ना त्याला आम्हीच जबाबदार आहोत, आमच्यामुळेच हे सगळं झालंय. मला इतकं वाईट वाटलंय म्हणून मीच हे सगळे सोपस्कार केलेत. काय? हे असं म्हणाले? तुला काहीच माहित नव्हतं का? मी उगाच सांगितलं का तुला? ताई, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण मला माहितीये तू जिजूच्या मनातून गिल्ट काढणार. अगं आता गिल्टी वाटून मामा परत येणार आहे का? नाही ना. विसरा सगळं आणि छान संसार करा. येते मी. काळजी घे. नेम बरोबर बसलाय. मधुरा काय चीज आहे ना, तुला कधीच कळू शकणार नाही ताई. तुला कळतंय ना मी काय केलंय ते? मी खुश नाही तर तीही खुश नाही. माझी बायको म्हणे बसा आता भांडत. दादा, या. तुम्ही इतक्यात आलात? मला वाटलं आणखीन थोडा वेळ थांबाल तुम्ही तिकडे. नाही, तिथले सगळे सोपस्कार संपले. म्हटलं चला आपल्या घरी जाऊया. काही आले का माझ्यासाठी? हो, फाईल झाल्यात ऑफिस मधून, त्या मी खोलीत ठेवल्यात. आणि तुम्ही जे कागदपत्र द्यायला सांगितले होते ते मी दिले, म्हणजे तो माणूस येऊन घेऊन गेला. गुड. ताई, तुम्ही बऱ्या आहात ना? म्हणजे तिथे सगळं व्यवस्थित आहे ना? हो, तिथे सगळं व्यवस्थित आहे. ठीक आहे, तुम्ही बसा, मी चहा करून आणते पटकन. नाही,
मला मला चहा वगैरे काही नको. तू थांब, मी करते यांच्यासाठी. ताई, बसा तुम्ही, थकला असाल. मी आणते चहा करून, पटकन बसा. मीरा बस ना, बस ती आणेल. इतकी शांत शांत का आहेस? येताना सुद्धा गाडीमध्ये काहीच बोलली नाही. असा हातपाय घालून कसं चालेल? तुला ठामपणे उभं राहायलाच हवं. तुझं आयुष्य आहे, तुला जगायलाच हवं. जे काही घडलं ते आपण बदलू शकणार आहोत का? त्याचंच वाईट वाटतंय मला. जे काही झालंय ते आपण कधीच नाही बदलू शकणार. काय बोलतेस तू? हे बघ मीरा, मामाच्या जाण्याचा दोष तू स्वतःवर नको घेऊस. तुझं काहीही चुकलेलं नाहीये. मला माहितीये तुम्ही फक्त मला बरं वाटावं म्हणून हे सगळं म्हणताय. नाही ग, बरं वाटावं म्हणून कशाला बोलेन? त्यावेळेला तुला जो योग्य वाटला तो निर्णय तू घेतलास. त्यासाठी स्वतःला अपराधी नको समजूस. अपराधी वाटू देऊ नकोस. हो, सगळं समोर आहे माझ्या, सगळं समोर घडतंय. तुम्ही असं बोलताय? तुम्हालाही तर हेच वाटतंय ना? मला हे वाटतंय. काय बोलतेस तू? कुणी काही बोललं का तुला? जाऊ दे ना. नाही नाही, कोणी सांगितलं तुला हे? खरंच जाऊ दे. मला नाही बोलायचं या विषयावर. मी जाऊन आराम करते. असं का वाटलं हिला? आदित्य, कुठे निघालेस? बाहेर जाऊन येतो जरा. इकडे येतोस जरा प्लीज. बस. कसला विचार करतोयस? सगळाच. मामांनी या घरात मला आश्रय दिला होता त्याचा, त्यांनी घेतलेल्या काळजीचा. ते आज आपल्यात नाहीयेत याचा. सगळ्याच गोष्टी डोळ्यासमोर फिरतायत माझ्या. साहजिक आहे. आनंद सोन्यासारखा माणूस होता रे. दुसऱ्यासाठी जगला आयुष्यभर. काय करू ते कळत नाहीये मला आता. का? तुला काय झालं? काहीतरी वेगळं जाणवतंय बर का मला आदित्य. तू बदलल्यासारखं वाटतोयस. काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, असं काही नाहीये. खूप कोंडल्यासारखं वाटतंय मला. मी जरा बाहेर निदान टेरेसवर जाऊन बसतो. ठीक आहे, टेक युअर टाइम. काय सुरू आहे या मुलाच्या डोक्यात? घरातल्या जवळच्या दोन्ही व्यक्ती सोबत नाहीयेत त्याच्या. मीराने असा निर्णय घेतला आणि आनंद पण गेला. काय करेल हा? काय झालं? काही नाही रे, स्वतःच्याच तंद्रीत आहे. बोलण्याची मनस्थितीत नाही येतो. कुठे गेला पण? गच्चीवर जातो म्हणाला. व मला त्याच्याशी बोलायचं होतं. थांब जरा, आता नको बोलू. आता तो बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये, नंतर बोल.
नाही नाही, मला खूप महत्वाचं बोलायचंय आणि मला आत्ताच बोलायचंय. मी आलो. याचं काही खरं नाही रे बाबा. मीरा, तू सावर ग बाई. मला खात्री आहे तू सगळं ठीक करशील. दुर्वा, आता कुठे चाललीस बाहेर? मी ग्राउंड वर चालले, क्रिकेट खेळायचे. हे बघ, आता घराच्या बाहेर अजिबात जायचं नाही. बाहेर अंधार पडतो, तू घरातच खेळ ना काहीतरी. मला घरात खेळून कंटाळा आलाय. बाहेर गेले ना तर तेवढीच मज्जा पण येईल. हे बघ, आता तू बाहेर जाणार, मग तुला डास चावणार, मग तू आजारी पडणार आणि मग तुला कडू औषध प्यावं लागेल. म्हणून सांगते की घरीच खेळ काहीतरी. काहीतरी बरोबर आहे ना? मीरा, बघ ना, ही गीता मावशी मला बाहेर जाऊ देत नाहीये आणि बाहेर जाऊन डास चावतील असं सांगून घाबरवते. बरोबर बोलते गीता मावशी. म्हणजे तर मला घरात थांबावं लागणार. डास त्यांना त्रास देतात जे कुठली काळजी न घेता घराबाहेर पडतात. आहे हो, सगळं अचानक झालं, काहीच कळलं नाही आम्हाला. आता काय, देव ठेवेल तसं राहायचं. असं का विचारता? भावाचं घर आहे माझ्या, तिथेच राहील ना मी. बर, ठेवा. हो, चोमडी मेली, तिला काय करायचंय? आता कट्टी राहणार म्हणे. देवा, खरंच रे? तर काय होईल? मधुरा म्हणजे ना, डोक्याला ताप आहे. तिच्या मर्जीत राहणं वाचून काही पर्याय नाही आता मला. तेव्हा तेव्हा सांभाळ. काय ग, काय बघतेस वर? ते मान लचकली ना, तुम्ही अशी करत होते, अशी अशी. ओके, पड जरा वेळ, बरं वाटेल तुला. हो. आदित्य कुठे माहितीये का? बघितलंस का तू त्याला? नाही, मी नाही पाहिलंय, पण तो टेरेसवर गेला हे सांगत होते. अच्छा, काही नाही ग, खूप डिस्टर्ब झालाय तो. काळजी वाटते त्याची. सगळ्यांचीच अवस्था तशीच आहे. तू खाल्लंस का राजा? खाऊन घे, जा खाऊन घे. नंतर खाते. घरात एवढं मोठं वादळ होऊन गेलंय, आता नसत्या उचापत्या करू नकोस ना. मावशी, कळतं मला. हा, आणि मी काही केलं तर तू आहेस ना माझ्यासोबत. हो, आहेस ना मावशी तू माझ्यासोबत? आहे ना, आहे. मी कुठे जाते? पर्यायच नाही आता मला. काय? नाही, आहे ना, आहे, मी आहे. ठीक आहे, आले मी. हो. कमी, तुझं काही खरं नाही आता. अथर्व, बरं झालं तू आलास अथर्व. मला तसंही तुझ्याशी बोलायचं होतं. काय बोलायचं? हे सगळं करून झाल्यानंतर काय बोलायचं होतं तुला? अथर्व, जे घडलं ते खरंच खूप अचानक घडलं. एक शब्द बोल नकोस दादा. तू असं हे सगळं करशील असं खरंच वाटलं नव्हतं मला. तुला कसं समजावू अथर्व, मी खरंच खूप मेंटली डिस्टर्ब होतो. म्हणून वाटेल ते बोलायचं. तू खरा कोण आहेस रे तू दादा? आता जो माझ्याशी बोलतोयस तो का दारू प्यायल्यानंतरचा? तुला सांगतोय ना, माझं चुकलं. त्या दिवशी भावनेच्या भरात मी दारू प्यायलो आणि हे झालं. प्लीज मला समजून घे. काय समजून घेऊ दादा? तू इतका वाईट असशील असं मला वाटलं नव्हतं खरंच. हे बघ अथर्व, मला तुझा राग कळतोय. त्या दिवशी माझा स्वतःवरचा कंट्रोल सुटला आणि हे झालं. पण विश्वास ठेव माझ्यावर, मी हे सगळं मुद्दाम नाही केलं. आणि तू तरी मला समजून घे. तू ओळखतोस मला. त्या गोष्टी आता समजण्या पलीकडे गेले. हा तू खरा आदित्य दादा नाहीयेस. तू कोणीतरी वेगळाच आहेस. अरे हेच बोलायचं होतं तुला. मला वाटलं तू मला पूर्णपणे ओळखतोस.
पण मी चुकीचा होतो. नाही दादा, मी चुकीचा होतो. मी तुला चांगला समजायचो ना. बाय द वे, हेच सांगायला आलो होतो की आपली मैत्री आता संपली. ताईला तर तू कधी समजू शकला नाहीस, हे कधी समजू शकणार. बाय. मामांची खूप आठवण येते का हो? आता काहीच फायदा नाहीये. माझा मामा मला कधीच भेटणार नाही आता. सगळ्या विधी व्यवस्थित पार पडल्यात ना? ह्यांनीच केलं सगळं. मग काळजी करण्यासारखं काहीच नाही. दादांनी केलंय म्हणजे सगळं व्यवस्थित केलं असणार. मधुराताई बऱ्या आहेत ना? ठीक आहे. आणि अथर्व दादा? नाही म्हणजे कमू मावशी आहेत, सगळ्यांची काळजी घेतीलच त्या. नाही म्हणजे हे इतकं असं पटकन वाईट घडलं की धक्काच बसलाय. मलाच असा धक्का बसलाय तर बाकीच्यांचं. पण हे असं सगळं अचानक कसं काय झालं मामांचं? चहा नकोय मला, प्लीज घेऊन जा. अहो ताई, असं काय करताय? थोडासा तरी घ्या ना चहा. मी नव्हताच मागितला, कशाला आणलास? ताई, तुम्हाला वाईट वाटतंय का? किती प्रश्न विचारतेस तू? हे बघ, यानंतर मामाबद्दल एकही प्रश्न विचारायचा नाही, कळलं? तू जाय तू. अहो, मला खरंच कळत नाही. आपण ज्यावेळी तुमच्या घरी गेलो होतो तेव्हा मामा व्यवस्थित होते, औषधं वेळेवर घेतली. बास, कळत नाही का? तुझा प्रॉब्लेम काय? तू प्लीज जाय, तू निघ. मला वाईट वाटत असेल तर नाही विचारणार. तुम्ही आराम करा. सॉरी.